16 जून महाराष्ट्रातील बहुतांशी शाळांचा आज प्रवेशोत्सव सुरू झाला। बहुतेक शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं आणि अशाच प्रकारे पावसाबरोबरच विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये आगमन झालं आणि बोरोली येथील हरचंद लोखंडे माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा मोठ्या आनंदाने प्रवेशोत्सव करण्यात आला। या प्रसंगी MHB कॉलनीतील अरुण भडके आणि साक्षी कदम मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकसुद्धा प्रदान करण्यात आलं। मोफत पाठ्यपुस्तक महाराष्ट्र शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना देण्यात येतात। आपल्यासोबत बोलण्यासाठी MHB कॉलनीतील अरुण भडके आणि साक्षी कदम मॅडम आहेत। त्यांना या प्रसंगी कसं वाटतं? सर, आज आपल्याला शाळेमध्ये बोलवण्यात आलं, तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये येऊन कसं वाटलं? सर नमस्कार। सर्वप्रथम आपल्या हरचंद लोखंडे माध्यमिक विद्याभवन विद्यालयाचे सर्वप्रथम आम्ही आभार मानतो। माझ्या MHB पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गणेश पवार सर व माझ्या स्टाफतर्फे तुम्हा सर्वांचा आम्ही आभारी आहे, आमच्या एक प्रातिनिधिक स्वरूपात आम्हाला इथं बोलवल्याबद्दल। तसेच इथे आपल्या शाळेमध्ये अतिशय स्तुत्य हा कार्यक्रम आहे। मुलांना पुष्पगुच्छ दिले, पेन दिले, पुस्तकं दिले, मुलांना एक शिक्षणाबद्दल गोडी निर्माण व्हावी। त्याचबरोबर आपला प्राध्यापक सर असतील, आपले मुख्याध्यापक सर असतील, यांनी खूप खूप चांगला उपक्रम हा केलेला आहे, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद। प्रथम पाऊल टाकले असं वाटलं की आम्ही आमच्या पुन्हा शाळेत आलो की काय। बालपणीच्या गोष्टी सगळ्या स्मरणात आल्या। शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सगळेजण बघितल्यावर असं मन आमचंही भरून आलं की आम्ही पण शाळेत जेव्हा आमचे हाडाचे शिक्षक आम्हाला शिकवत होते, आम्ही कसं त्यांना त्रास पण दिला, पण त्याच्याकडं खूप काही शिकलो पण। आणि आज आम्ही आमच्या स्वतःच्या मेहनतीने आम्ही स्वतः उभं आहोत। अशीच मुलांनी प्रगती करावी आणि शासनाकडून पण लहान विद्यार्थ्यांसाठी खूप मदत व्हावी अशी हीच इच्छा आहे। आज 1.5 महिन्यानंतर आम्ही परत आमच्या शाळेत आलो आहे। या 1.5 महिन्यांमध्ये आम्हाला वाटत होतं आम्ही परत कधी शाळेत येणार, कधी उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपणार। आणि आज शाळेत आलो म्हणजे 16 जून। तशी तर नेहमी 15 जूनला बनते, पण रविवार होता तर रविवारी तर शाळेत येऊ नाही शकत। पण आज 16 जून शाळेचा पहिला दिवस, आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाच्या दिवसांपैकी हा एक असा दिवस। आज आमच्या शिक्षकांनी आम्हाला 1.5 महिन्यानंतर बघितलं, आमचं स्वागत केलं, आमचं औक्षण केलं आणि आम्हाला पुष्पगुच्छ दिले आणि आम्हाला एकदम हर्ष झाला। म्हणजे 1.5 महिन्यानंतर परत पुन्हा सगळ्यांना, मित्रमैत्रिणींना परत बघताना, शिक्षकांना आणि पुस्तकंसुद्धा वाटप झाले शाळेतर्फे मोफत। आणि आता पुस्तकं भेटली आहेत तर नवीन वर्ष आहे आमचा सर्व मुलांचा। जी लहान वर्गातली मुलं आहेत ती आता मोठ्या वर्गात गेली आहेत आणि याच जोशने आम्ही यावर्षी चांगला अभ्यास करू अशी शिक्षकांची आमच्याकडं आशा आहे। आणि आम्ही पण मान्यवरांच्या हस्ते बोरिवली पोलीस स्टेशनचे मान्यवर पोलीस स्टेशनमधून आलेले होते आणि त्या माध्यमातून आपण पहिला दिवस साजरा केला आहे। आज फक्त आपण शाळेमध्ये प्रवेशच नाही तर त्याचबरोबर शालेय शिस्त आणि मनोरंजनात्मक शिक्षण या पद्धतीने आपल्याला हे नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे। तुमचं आरोग्य खूपच सदृढ आणि सक्षम राहो हीच माझी परमेश्वरचरणी प्रार्थना असेल। आज आम्ही 1.5 महिन्याच्या नंतर आम्ही भेटलो, शाळेमध्ये स्वागत झाला आणि आम्हाला खूप मजा आली। आज आमच्या शाळेचा पहिला दिवस आहे, मला खूप आनंद मिळते। मोठ्याहून खूप अभ्यास करणार, शाळेचं नाव रोशन करणार। आमच्या शाळेचा पहिला दिवस होता आणि आम्हाला मॅडमनी फूल देऊन स्वागत केलं। आम्ही मित्र सगळे जमलो होतो, आम्हाला मित्रासंगे राहायला खूप आवडतं। 1.5 महिन्याच्या नंतर आम्ही भेटलो, खूप मजा केली आणि आम्हाला पोलीस साहेबांनी फूल देऊन स्वागत केलं। आमच्या शाळेतर्फे आमच्या शाळेने आम्हाला पुस्तकेही वाटली। कॅमेरामॅन समाधान पाटीलसह मी राजेंद्र चौधरी, बोरोली, मुंबई, भारत 24 तास।